नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील, हळद तज्ज्ञ. मी हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज या ठिकाणी हळद पिकामध्ये हळद संशोधनामध्ये जो 28 वर्षे काम केलं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हळद काढणीचा हंगाम चालू आहे. बऱ्याच वेळा हळद काढणी करत असताना कशा पद्धतीने करायची हे लोकांच्या लक्षात येत नाही. पण आज महत्वाची गोष्ट म्हणजे हळद कशा पद्धतीने खांदून काढायची आणि त्यासाठी कोणतं अवजार किंवा कुदळ कान टिकाव कसं वापरायचं हे माहिती घेणं महत्वाचं आहे. तर काढणी करत असताना सुरुवातीला ज्यावेळेला आपण कुदळीचा किंवा टिकावाचा वापर करतो त्यावेळेला गड्ड्याच्या समोर 1 ते 2 इंच अंतरावरती टिकाव का कुदळी साह्याने गड्डा खांदून काढायचा. आणि शक्यतो काढणी करत असताना 1-2 ठिकाणीच फक्त टिकाव मारायचा आहे. बऱ्याच ठिकाणी आपण जर टिकाव मारलं तरी संपूर्ण हळकुंड फुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी काढणी करत असताना ही काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. खांदून काढलेली हळद मोडणी करत असताना शक्यतो अतिशय काळजीनं मोडणी करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जेठे गड्डे, बगल गड्डे याचा ढीग एकत्र आपण करून ठेवायचा. त्याचबरोबर जे सोरे गड्डे आहेत हे सोरे गड्डे आपण एका पाठीमध्ये ठेवायचे आणि जी हळकुंड आहेत ती हळकुंड आपण दुसऱ्या पाठीमध्ये भरून ठेवायची. जेठे गड्डे, बगल गड्डे शेतामध्ये 1-2 दिवस राहिले तरी चालतात. पण जी हळकुंड आहेत ती हळकुंड ताबडतोब पाठीत भरायची. हळकुंडामध्ये गड्डे मिक्स करू नये आणि जी हळकुंड मोडणी केली आहेत ही हळकुंड शक्यतो ताबडतोब ज्या ठिकाणी हळद शिजवायची आहे त्या ठिकाणी वाहतूक करून घ्यायची. हे अशा पद्धतीनं जर आपण काढणी केली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला हळद मोडणी करता येते. त्याचबरोबर आपला मजुरीचा होणारा खर्च आहे हा खर्च सुद्धा कमी होतो. तर शेतकरी बंधूंनो, या मोडणीच्या बाबतीत सुद्धा अति चांगल्या पद्धतीने लक्ष देणं आवश्यक आहे. आपलं हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज या संशोधन केंद्राच्या अगदी जवळ असलेले हळद पिकामधील प्रगतीशील शेतकरी म्हाळाप्पा सायमोते आपण यांच्या शेतावरती आहोत. प्रत्येक वर्षी किमान 3 ते 5 एकर त्यांची हळद असते. अतिशय चांगल्या पद्धतीनं हळद पिकवतात. आता चालू वर्षी त्यांच्या शेतामध्ये जी हळद आहे त्या हळदीच्या गड्ड्याचं वजन जे आहे त्याच्यामध्ये जेठे गड्डे असतील, बगल गड्डे असतील, 3.5 ते 5 किलो एका गड्ड्याचं वजन आहे. प्रत्यक्षात शेतकरी बंधूंना लक्षात यावं त्यासाठी आम्ही त्यांच्या समोर हा काटा आणि गड्डा ठेवलेला आहे. शेतकऱ्यांना वाटेल की बाबा याच्यामध्ये गड्डा आहे, पण खात्री करून घेतली आम्ही की ज्या बाजूला आहेत हे सगळे बगल गड्डे आहेत, एकच जेठा गड्डा आहे. आणि इतकं उत्पादन हे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून, जैविक खताच्या माध्यमातून आणि जमीन जर चांगला निचरा होण्याची जमीन असेल आणि साधारणपणे 8 ते 8.5 महिने जर शेतामध्ये पीक ठेवलं, 8.5 महिने जर हळदीच्या पिकाची काढणी केली तर अशा पद्धतीचं उत्पादन चांगलं येऊ शकतं. माझ्या माहितीनुसार या शेतामध्ये 1% हळदीच्या कंदकुज हा प्रकार नाही आणि उत्पादन जवळजवळ 40 ते 42 क्विंटल हे वाळलेल्या हळदीचं आपल्याला उत्पादन मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंनी हळद संशोधन केंद्र असेल, कृषी विद्यापीठ असेल यांच्या संपर्क राहून जास्तीत जास्त माहिती घेऊन आपलं हळदीचं उत्पादन वाढवावं. नमस्कार. आपण प्रत्येक वर्षी हळदीचं पीक घेता. चालू वर्षी प्रतिपेक्षापेक्षा हळदीचं पीक मला हे चांगलं दिसतंय. 5.5 महिने पाऊस असताना सुद्धा आपल्या शेतामध्ये कुठेही कूज दिसत नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण शेतकरी बंधूंना थोडस तुमच्याच पद्धतीने सांगता येईल की ह्या सर्व करत असताना आपण कुठला सल्ला घेता किंवा कोणाच्या सल्ल्याने हे सगळं करत असता? मी हळद करत असताना 5 फुटी बेड पाडलं. 5 फुटी बेड पाडून 1 बाय 1 वर लागण केली, ड्रीप हातरली आणि रासायनिक जैविक खतं सोडली. 6 महिने पाऊस असताना सुद्धा रानाला पाणी कमी प्रमाणातच दिले. पाऊस संपल्यानंतर रानाची खात बघून लोकांनी पाणी देणं गरजेचं आहे. आणि सल्ला घेतला शेतकी शाळा संशोधन केंद्र कसबे डिग्रज मध्ये पाटील साहेबांच्या सल्ल्यानुसार आपण या हळदीचं नियोजन केलेलं आहे. हळद करत असताना पाण्याचा निचरा हा अत्यंत महत्वाची गरज आहे. चालू वर्षी आपल्याला ह्या हळदीमधून किती उत्पादन निघेल असं तुमचं मत आहे? आमचं मत आहे चालू वर्षी हळदीचं उत्पादन 40 ते 42 क्विंटल हळद अपेक्षित आहे. वाळलेली हळद. आता ह्यो गड्डा जर पाहता जाता आपण ठेवलेला आहे 3.5 ते 5 किलोचा 5.5 किलोचा गड्डा आपल्या रानात आहे. हळद काढणी सगळी चालू आहे आणि हे मार्गदर्शन करत असताना कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज याच्या सल्ल्यानुसार केलेली आहे. तरी लोकांनी
अवश्य त्यांना भेट देऊन माहिती असेल तर पशुधन संशोधन केंद्राचे पाटील साहेब आहे त्यांची माहिती घ्यावी, त्यांना विचारावं ही सगळ्या शेतकऱ्यांना किती विनंती. महिन्यानंतर आपण हे हळदीचं पीक काढणी केलेली आहे? आपण हे हळदीचं पीक 8.5 महिन्यानंतर काढण्याचं नियोजन केलेलं आहे, कारण लवकर काढले तर हळदीचं उत्पादन हे घटतं. कारण लवकर हळद ही केली, हळद संपूर्ण पक्व होऊन द्यायची रानामध्ये 8.5 नंतर ते 9 महिन्यानंतर हळद काढणं गरजेचं आहे. हे लागवड करत असताना आपण जेटे गड्डे बगलगडे वापरले का हळकुंड वापरली? गड्डे वापरले, आपण गड्डे वापरून हळदीची लागण केली. हळकुंड वापरल्यानंतर काय तुमचा काय अनुभव आहे? हळकुंडापेक्षा गड्ड्याला जास्त उत्पन्न निघतं. तर शेतकरी बंधूंनी लक्ष घ्यावं की जर कोण जवळ शक्य असतील, सांगलीच्या आसपास काय असतील, सांगली जिल्ह्यामध्ये, तर या ठिकाणी हळद काढणीचं काम चालू आहे. प्रत्यक्षात येऊन खात्री करता येईल. या ठिकाणी सर्वात आनंदाची बाब आहे की 5.5 मगाशी सांगितली 5.5 महिने पाऊस असताना सुद्धा या ठिकाणी जैविक खतांचा वापर योग्य वेळी केलेला आहे, पाण्याचा वापर योग्य वेळी केलेला आहे. त्याच्यामुळे शेतामध्ये कुठेही कूच दिसत नाही. तरी शेतकरी बंधूंनी अशा प्रगतशील शेतकरी आणि हळद संशोधन केंद्र याचा फायदा घेऊन आपल्या हळदीच्या उत्पादनामध्ये वाढ करावी. धन्यवाद.